वांगणी ग्रामपंचायतीमधील 2 सदस्यांमधला वाद विकोपाला गेलाय। त्यामुळे इथलं राजकारण चांगलंच तापलंय। उपसरपंच अमित शेलार यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी शिंदे गटाचे ग्रामपंचायत सदस्य रुपेश गवळी यांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र गवळी यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात अमित शेलार आरोपी असतानाही त्यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। यामुळे बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते। अंतर्गत वादातून काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर हल्ला झाला होता। त्यात ते सुखरूप बचावले होते। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाली होती। या हल्ल्याचा कट उपसरपंच अमित शेलार यांनी रचल्याचा आरोप करण्यात आला होता। तसंच त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। मात्र त्यानंतर काही दिवसांनी अमित शेलार यांच्या कार्यालयाबाहेर काही गुंडांनी तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। ही घटना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। या प्रकरणात बदलापूर ग्रामीण पोलिसांनी सखोल चौकशी करत शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांना कट रचल्याप्रकरणी अटक केली आहे। त्यांच्यासोबत इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय। मात्र रुपेश गवळी हल्ला प्रकरणात उपसरपंच अमित शेलार यांना का अटक झाली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अमित शेलार TDCC बँकेच्या निवडणूक प्रचारात तसंच मतदानाच्या दिवशी दिसून आले। इतकंच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत जल्लोषही केला। त्यामुळे त्यांची अटक टाळण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। मुळात अमित शेलार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतानाही भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपसरपंच केल्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमा मलिन झालीय। त्यात आता त्यांच्या अटकेसाठी पोलीस टाळाटाळ करत असल्यामुळे इथल्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय।